आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। डोंबिवलीच्या शांती उपवन या सोसायटीच्या रहिवाशांनी कल्याण शिळफाटा महामार्गावरती रास्ता रोको करत रस्ता जाम केलेला आहे। या सोसायटीमधील एका इमारतीला तडे गेल्याने सोसायटीमधील एकूण 5 इमारतींमधील 240 फ्लॅट तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने खाली करण्यात आलेले आहेत। मात्र शनिवार रात्रीपासून या कुटुंबांना योग्य आणि पुरेशा सोयी सुविधा न मिळाल्याने संतप्त झालेले रहिवासी रस्त्यावर उतरले। सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली असून पोलिसांकडून रहिवाशांना महामार्गातून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान शांती उपवन ही इमारत लोढा मॅक्रोटेक डेव्हलपर्सने विकसित केलेली नाहीये आणि 20 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी विकसित झालेल्या लोढा हेवन नावाच्या विकासाकाशी आमचा संबंध नाही, तरीही आम्ही रहिवाशांना आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार आहोत असं स्पष्टीकरण लोढांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलेलं आहे। आपलं हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे, कारण म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची लवकरच सोडत पार पडणार आहे। म्हाडाच्या 4752 घरांसाठी 10 मेला सोडत काढण्यात येणार असून उद्या याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। तसंच बुधवारी म्हणजेच 8 मार्च पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे। पालघर आणि आसनगाव अशी संलग्न भेट येत्या काळामध्ये दोन्ही शहरांना मिळणार आहे। पालघर जिल्ह्यामधील मनोरपासून वाडापर्यंत नवीन रस्ता तयार केला जाणार असून त्याचवेळी वाडा ते पडघा अशा नव्या मार्गाच्या उभारणीच्या कामाची तयारी देखील MMRDAने दर्शवली आहे आणि त्यासाठी सल्लागार नेमणुकीची निविदा यापूर्वीच काढण्यात आली आहे। या मार्गामुळे पालघर ते आसनगावचा थेट प्रवास यापुढे शक्य होणार आहे। आज आम्ही जेवढे ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या वतीने सांगू शकतो की आम्ही कंपनीमधला माल किंवा शेतकऱ्याचा माल आम्ही वेळेमध्ये पोहोचू शकतो आणि आम्हाला या महामार्गाचा एवढा मोठा बेनिफिट, एवढा मोठा फायदा होणार आहे की आम्ही रहदारी मुक्त होऊ आणि प्रत्येक जे रोडच्या येणाऱ्यामध्ये अडथळे ते सर्व दूर होतील आणि आम्ही प्रत्येक गोष्ट वेळेमध्ये पोहोचू शकतो। सरकार जर नवीन रस्ता करत असेल तर याचा नक्कीच स्थानिकांना फायदा होईल, कारण या ठिकाणी मेट्रो नाही आहे, रेल्वे नाही आहे, कुठली म्हणजे लोकल व्यवस्था या ठिकाणी नाही आहे। तर त्याच्यासाठी जर शासन जर हा निर्णय घेतला आहे की पालघर, मनोर, वाडा आणि आसनगाव आणि पडगा असा हा महामार्ग जर तयार होत आहे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे। डोंबिवली कोपर खाडीमध्ये वाळू माफियांकडून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे। आज डोंबिवली कोपर ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू उपसा उघडकीस आणल्यानंतर कल्याण तहसीलदारच्या पथकाने कारवाई केली। यावेळी वाळू उपशासाठी वापरले जाणारे रेतीचे बाज, सक्शन पंप पेटवून देत 15 लाखांचं साहित्य नष्ट केलं गेलं आणि यावेळी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठाही जप्त करण्यात आलेला आहे। गेली अनेक वर्ष या ठिकाणी अवैध रेती उपसा होत आहे आणि अनेक वेळा तक्रारी झाल्या, त्या गुन्हेगारावरती कारवाया सुद्धा झाल्या, परंतु तो कारवायांना घाबरत नाही ना पोलिसांना घाबरत नाही। तो सरळ सांगतो का पोलीस माझ्या खिशात आहेत, परंतु आज ग्रामस्थांनी रंगेहात ती बार्ज पकडलेली आहे। तर ह्या व्यक्तीवर कारवाई जास्तीत जास्त कडक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही तहसीलदार, कलेक्टर आणि मंत्रालयात सुद्धा ग्रामस्थ मोर्चा घेऊन जाणार। गाववाल्यांनी जी बार्ज आणि बोट पकडले त्याची न्यूज माझ्या टीमला, सर्कल ऑफिसर आणि तलाठी यांना कळल्याबरोबर त्यांनी जी मला फोन संदेशाद्वारे मेसेज दिला, त्वरित मी घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि बार्ज आणि बोटची डिस्ट्रॉयची प्रक्रिया चालू आहे। त्याच्यानंतर FIR दाखल करण्याची प्रक्रिया त्यानंतर होईल, कारवाई करण्यात येईल। वसई परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे। आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या एका 7 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला। सुदैवानं तिची आई सोबत असल्यानं ही मुलगी थोडक्यात बचावली। भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये मात्र संताप आहे। भटक्या कुत्र्यांचा पालिकेनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे। लोगों को पता चला कि वही कुत्ता पिछले कुछ दिनों से काफ़ी लोगों को काटता फिर रहा है और ये केसेस जो हैं वसई में एक जो स्ट्रे डॉग्स का जो मसला है ये बहुत आगे तक जा रहा है, क्योंकि जब हम लोग बैक्सरे हॉस्पिटल जो पंचवटी नाके पे ही है वहाँ पे गए तो उन लोगों ने बताया कि एक दिन में 4 से 5 केसेस आए थे उन लोगों के पास आज के दिन में, मतलब कल के दिन में।
भिवंडी शहरामध्ये 2 विद्यार्थ्यांना ट्युशन घेणाऱ्या शिक्षिकेनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। उत्तर चुकल्यानं या शिक्षिकेनं बेदम मारहाण केलेली आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला। कौन मारा इतना आपको? दीपा अग्रवाल। क्यों मारा आपको? मेरे टेस्ट में मुझे स्पेलिंग मिस्टेक्स हुई थी इसलिए। आप क्या करते हो उधर? मैं वहाँ पे पढ़ाई करता हूँ उनके साथ। मतलब ट्यूशन जाते हो, क्लासेस करते हो वहाँ पर? ट्यूशन। एका 70 वर्षीय गतिमंद व्यक्तीची कांदिवली इथल्या एका उंच इमारतीवरून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली। हा व्यक्ती सुमारे 4 फूट सुरक्षा भिंतीवरती चढलेला होता आणि त्यानंतर 6 फूट खोल पॅरापेट भिंतीवरती उतरला होता। 32 मजल्यांच्या उंच इमारतीच्या 22व्या मजल्यावरती हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलंय। अग्निशमन दलानं या व्यक्तीचा जीव वाचवलाय। होळी म्हटलं की मुंबईमधले कोळीवाडे आणि तिथली धम्माल ही आलीच। वर्सोव्यामधील मांडवी गल्लीमध्ये होळीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता होळी पेटवण्याची पद्धत आहे। कोळी समाजातील महिला नटून थटून या ठिकाणी पूजेसाठी जमतात। पारंपरिक कोळी बँडवर नृत्य करतात। होळीच्या 1 रात्र आधीच कोळीवाड्यातला माहोल काही औरच असतो। आणि याच संदर्भामध्ये थेट त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी कोळीवाड्यामध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी श्वेता दांडेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। श्वेता, होळी म्हटली की कोळीवाडे जे आहेत ते आपोआपच सजलेले पाहायला मिळत असतात आणि त्या ठिकाणची मजा मस्ती काही औरच असते आणि त्याची तयारी देखील पाहायला मिळत असते। आज आपल्या महामुंबईच्या प्रेक्षकांना नेमकं काय दाखवणार आहात थेट या कोळीवाड्यातून? श्वेता, विशाल, मुंबईतले कोळीवाडे आणि त्यात होळी म्हटल्यावर अतिशय जल्लोष असा वातावरण। आणि आता तुम्हाला मागे सगळ्या डीजेचा आवाज येत असेल, गाण्यांचा आवाज आहे। इथे सगळ्या कोळी महिला आहेत ज्या मस्तपैकी सजून नटून थटून आलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सुद्धा होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथे माझ्या मागे उजव्या हाताला होळी सजवली जाते, तिथे या सगळ्या कोळीवाड्यातल्या महिला येऊन तिथे पूजा करतायत सध्या। आणि रात्री बरोबर 12 वाजण्याच्या आसपास ही या होळीचं दहन केलं जाईल। मात्र त्याआधी मनोभावे पूजा करत असलेल्या या वर्सोव्यातल्या मांडवी गल्लीतल्या या कोळी महिला आहेत आणि या महिला नटून थोडं। आज दरवर्षी तुमची काहीतरी थीम असते का? या वर्षीची काय थीम आहे? आजच्या दिवसाला आमच्या महिला ग्रुप एक कलर देतात। यावर्षी ब्ल्यू कलर दिलेला आहे, मग ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने ब्ल्यू कलरचे कपडे घालावे। अच्छा, आणि म्हणून सगळ्या निळ्या साड्यांमध्ये आज मस्तपैकी दिसतात। म्हणजे वेसावशी फारू नेसली गो नवा सारा म्हटल्यावर तो आजचाच तो दिवस की ज्या दिवशी सगळ्या नवीन साड्या नेसलेल्या असतात। आणि तुम्ही सगळ्याजणी खूप छान दिसताय आज होळीला वगैरे। इथे छान छान सगळ्या नटलेल्या आहेत। बरं, आजचा उद्याचा दिवस काय महत्वाचं असतं? आजच्या पेक्षा उद्या होळीचं अट्रॅक्शन खूप मोठं आहे। त्या दिवशी प्रत्येक महिला म्हणजे एक आमच्या गावात बाजार गल्ली आणि मांडवी गल्ली या 2 गल्ल्यांमध्ये मटकी उत्सव साजरा केला जातो। मग त्या दिवशी आमचा जो कोळी वेशभूषा पारंपरिकरित्या सर्व महिला कोळी साड्या नेसणार, डोक्यावर मडकी वगैरे, साज शिंगार, स्पेशल मेकअप वगैरे करणार। आज पण काही कमी साज शृंगार नाहीये, पण आज होळीला नैवेद्य काय दाखवलाय? होळीला नैवेद्य काय? पुरणपोळीचा। काय पूजेची काय पद्धत आहे? सांग कविता। पूजेची काय पद्धत आहे? पूजाची तेच आम्ही ओटी भरणं, होलीची वगैरे आरती करणं, सुवासिनी परत पूजणं, तिला साडी नेसवणं, होळीला ही पूजा करणं, हे आमचं पारंपरिक हे आहे। म्हणजे होळी बघावी तर ती कोळीवाड्यांमधलीच। आणि त्यामुळे महिला तर आहेतच, त्यासोबत पुरुष वर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे जे या होळी सणाचा आनंद घेण्यासाठी, हा साजरा करण्यासाठी असतात। आता एक गाणं होऊन जाऊ द्या। हवलय झांजुराची, हवलय झांजुराची, हवलबाई डुलरे गो, लाले गो झांजुराची, हवलय झांजुराची, हवलबाई डुलरे गो, पहिल्यांचा डुलेला गो, हवलय डुलेला गो, हावल तुझे
मिरचोली फाटली गो हवलय फाटली गो कोपऱ्या दाटली गो मिरचोली फाटली गो हवलय फाटली गो कोपऱ्या दाटले गो सगळ्याच्या बोलरात हवलय डुलते गो हवलीच्या होमामध्ये हवलय डुलते गो हवलय डुलते गो अग्नीच्या ओल्यामध्ये हवलय झांजुराची हवलय झांजुराची हवलबाई डुलते गो झांजुराची हवलय झांजुराची हवलबाई डुलते गो. बस. आणि आज म्हणजे कुमार होळी आणि उद्या कोणती होळी, म्हणजे हे 2 दिवस काय फरक आहे? आजच्या दिवशी सांगा सांग कुमार हवली तर मातू कुमार लोकांची जे यंग पिढी असते त्यांची होळी असते. आणि उद्या ऍक्च्युली कोळीमध्ये बोलताना गोटाची गोटाची आणि टुगेदर सगळेजण मिळून जी होळी करतात पाटलाची पूर्ण ती उद्या होणार होळी पौर्णिमेला. आणि आज सगळ्यांकडे जेवणामध्ये खास काय असतं? आज रविवार आहे, खायचा दिवस आहे म्हणून मच्छी स्पेशल. आणि आज म्हणजे सगळे कोळीवाड्यामध्ये आज सगळ्यांच्या घरी फक्त मच्छीच बनलेली आहे. हो, सर्वांच्याच मच्छीच होणार. मच्छी स्पेशल मच्छीच बनणार. या ना पुढे या. आणि ज्या काही आता समजा नवीन लग्न झालेलं असेल किंवा काय ज्या नववधू हे असतील नवीन तर त्यांच्यासाठी आता वर्सोव्यातला होळीचा सण तुमचा लग्नानंतरचा पहिला आहे का? हो. काय कसं वाटतंय? खूप मस्त वाटते इकडे येऊन. छान नटून थटून नवीन नवरे आलेले आहेत. या तर बाकी सगळ्या खारदांडावरून आलेली आहे. अच्छा. आणि काय असते म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिली होळी म्हटल्यावर काय विशेष असतं? तिलाच विचारायचं. सांग तुम्ही सांग गोटी भरी सांग काय असतं लग्न झाल्यानंतर विशेष? पहिलं ही नवी नवरी तर आहे आणि पहिलाच सण होळी आहे आणि त्यामुळे छान नटून थटून सगळ्याच बायका इकडे. आणि थोड्या वेळात तर इथे कोळी पारंपरिक बँड असेल त्याच्यावरती नृत्य करतील बायका आणि त्याचसोबत डीजे तर चालू आहेच. एकीकडे जेवणाच्या पंक्ती सुरू आहेत. तर असा सगळा माहोल विशाल वर्सोव्यातल्या कोळीवाड्यातला मांडवी गल्लीतला सध्या आहे. नक्कीच मांडवी गल्लीमध्ये श्वेता तू यावेळेला खऱ्या अर्थानं होळी साजरी करताना यावेळेला दिसतेय. आणि जी खरं तर वर्षानुवर्षे परंपरा आहे कोळीवाड्यांमधली ती अवघ्या महाराष्ट्रभरापर्यंत महामुंबईच्या माध्यमातून आपण पोहोचवली. धन्यवाद श्वेता, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर एक गाव एक होळी ही ठाण्याच्या सिडको स्टॉप येथे चेंदणी कोळीवाड्याची एक गाव एक होळी ही सर्वांनी आपली परंपरा जपण्यासाठी आणि एकत्रपणे असा संदेश देत त्या ठिकाणी होळी जाळण्यात आलेली आहे. त्या ठिकाणाहून आपण ही दृश्य यावेळेला पाहतोय. ठाण्यातल्या चेंदणी नाका हा परिसर देखील कोळी बांधवांचा म्हणून ओळखला जात असतो आणि अतिशय पारंपरिक गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या सर्व रहिवाशांनी एकत्र येत एक गाव एक होळी हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, दुसरीकडे प्रदूषण जास्त वाढणार नाही, मात्र सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन होळीचा हा सण साजरा करता यावा यासाठी एक विशेष उपक्रम हा ठाण्यातल्या चेंदणी नाका या ठिकाणी पार पडल्याचा आपण पाहतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी मुंबईकरांच्या आरोग्याविषयी. मुंबईकरांना आपली काळजी घ्या असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे, कारण वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार जडत असल्याचं समोर आलंय. गेल्या 5 वर्षात मुंबईत श्वसनाच्या आजारांनी 13,500 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई पालिकेनं जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हवेचा स्तर खालावल्यानं त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर वेळोवेळी होतोय. वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या. वाढतं प्रदूषण तसंच हवेची ढासळलेल्या गुणवत्तेमुळे श्वसन विकारांचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे. खासगी तसंच सार्वजनिक दोन्ही रुग्णालयांमध्ये दमा, खोकला या तक्रारी घेऊन उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. विरारमध्ये गुजराती समाजाच्या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये नोटांची उधळण करण्यात आली. नोटांच्या या उधळणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नोटांची उधळण करण्यात येत होती.
तर आता महामुंबईमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. मंत्रालयाकडून एक फुटेज जारी करण्यात आलंय. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू हे उपसंरक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान आणि लष्करी कर्मचाऱ्यांना पदक प्रदान करताना दिसतात. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बैठकीदरम्यान शोइगू यांनी राखीव युनिटच्या लढाऊ प्रशिक्षणाच्या संघटनेवरती, लष्करी राजकीय कामावरती तसंच सैन्यासाठी इतर प्रकारच्या सर्वसमावेशक समर्थनाकडे विशेष त्यांनी लक्ष दिलंय. युक्रेनच्या पूर्व डोनेत्स्क भागात रशियाच्या पूर्वेकडील सैन्य दलाच्या कमांड पोस्टची पाहणी केल्यानंतर ही बैठक झाली असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. रशियन ताब्यादरम्यान बुचा इथं शनिवारी सैन्यानं मारल्या गेलेल्या 8 युक्रेनियन सैनिकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पुष्पहार अर्पण केला आणि शोक व्यक्त केला तर प्रार्थना देखील केली. युद्ध स्मारकावरती 8 शहीद सैनिकांचे फोटो 2 युक्रेनियन ध्वजांमध्ये इमारतीच्या एका भिंतीवरती लावण्यात आलेले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी घोषणा केली आहे की युक्रेनच्या मंत्रिमंडळानं युक्रेनमधील नवीन भ्रष्टाचार विरोधी कार्यक्रमाला मंजुरी दिलेली आहे. झेलेन्स्की असं म्हणाले की एका कार्यक्रमात पद्धतशीर पावलं हे समाविष्ट असतील जे अधिक पारदर्शकता आणि जनता आणि राज्य यांच्यातील परस्पर संवादासाठी संधी प्रदान करतील. झेलेन्स्कींनी असंही सांगितलंय की युरोपियन संस्थांसोबतचे सहकार्य गेल्या वर्षीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असेल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कीव इथं विविध देशातील अभियोजक जनरल सोबत बैठक घेतली. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या मते कीव येथील बैठकीतील उपस्थितांमध्ये यूएस अटॉर्नी जनरल मेरिक गार्लँड आणि युरोपियन कमिशनर फॉर जस्टिस डिडियर रेंडर्स आणि यूकेचे अटॉर्नी जनरल व्हिक्टोरिया प्रेंटिस यांचा समावेश होता. या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी इशारा दिलाय की युक्रेनवरील आक्रमकतेसाठी रशियाला जबाबदार धरलं जाईल. गेल्या महिन्यात युरोपियन युनियनच्या न्यायिक सहकार्य एजन्सी युरोजस्टनं सांगितलं की युक्रेनमधील आक्रमकतेच्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी एक नवीन केंद्र ते स्थापन करतायत. व्हाईट हाऊसनं युक्रेनसाठी लष्करी मदतीचं नवीन पॅकेज जाहीर केलंय. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन पियरे यांनी सांगितलं की युक्रेनसाठी हे 33वे सुरक्षा सहाय्य पॅकेज राष्ट्रपती पदावरून कमी करणारे अधिकारी हे वापरत आहेत, कारण आम्ही युक्रेनला रशियन आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्र आणि उपकरणं वाढवतो आणि ब्रॅडली पायदळ, लढाऊ वाहनं, चिलखती वाहनं, प्रक्षेपण पूल किंवा मग विध्वंस युद्ध सामग्री यांचा आणि उपकरणं यांचा या मदतीमध्ये समावेश असेल. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या अवघ्या 1 आठवड्यानंतर आणि युक्रेनियन सैन्यानं आता स्प्रिंग आक्रमणाची तयारी देखील केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनवरील रशियन आक्रमणाला प्रतिसाद म्हणून विशेष न्यायाधिकरणाची जलद स्थापना करण्याचं आवाहन केलंय. लीव्हमधील युनायटेड फॉर जस्टिस कॉन्फरन्समध्ये बोलताना झेलेन्स्की म्हणालेत की युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कार्यालय सुरू होणार आहे आणि ज्याला त्यांनी न्यायासाठी एक महान घटना असं त्यांनी म्हटलंय. प्रौढ आणि लहान मुलांवरील असंख्य अत्याचार आणि बलात्कार यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दहशतवादी राज्याला शिक्षा करण्याच्या युक्रेनच्या हेतूंचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. रशियन सैन्यानं असा दावा केलाय की त्यांनी बाखमुतला